नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि चला सुरुवात करूया नवीन ब्लॉगला. तर आजचा दिवस आहे रविवार आणि रविवारचा दिवस थोडाफार का होईना आरामाचा असतो, कारण शाळेला सुट्ट्या असतात, ऑफिसला सुट्ट्या असतात आणि अजून पण आमच्या गावखेड्यामध्ये अजून शाळा चालू व्हायलाच आहेत. 26-27 तारखेला वगैरे होणार आहेत. तर सगळी कामं तर आरामातच होतात. रात्रीचे भांडे रात्रीच घासते, किचन काउंटर सुद्धा क्लीन करून ठेवते. एखाद्या दिवस कंटाळा आला तर राहील, नाहीतर नेहमी मी रात्रीचे भांडे रात्रीच घासून ठेवते. तर उठल्या उठल्या थोडंसं पाणी टाकून शिंपडून घेते. सकाळच्या वेळे गरम पाणी, त्याच्यामध्ये मी तुळशीचे पानं, अद्रक टाकलेलं आहे. 2-4 दिवस झाले की आमच्याकडे आता पाऊस चालू झालेला आहे. तर एवढा तर नाही आला, पण थोडाफार आलेला आहे. ज्यांची म्हणजे शेतीची जी काही कामं आहेत तर ती कामं होतील एवढा तर आलेलाच आहे पाऊस, आणि चालूच आहे, थोडंफार येतो. आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला थोडंसं ॲलोवेरा जेल लावायचं ही माझी आता सवयच झाली आहे. तो छान वाटतो, त्याच्याने दिवसभर फ्रेश वाटतो. आता करते देवपूजा, रांगोळी दारात, हे नेहमीच्या सवयी आहेत. तर त्या सवयी म्हणजे प्रत्येकालाच असतात त्या सवयी, आणि ह्या सकाळची कामं सकाळी केलं तर आपल्याला छान वाटतो, आपल्याला सुद्धा छान वाटतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा छान दिसतो. तेवढंच घरातील वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह असतो. सकाळची कामं आहेत ते मी आरामातच करते. रुद्रांशला पण सुट्टी आहे आणि डब्बा वगैरे यांना काही द्यावं लागत नाही, किंवा कोणाला लवकर जेवायची पण सवय नाही. सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. तर आज मी लौकीची भाजी बनवणार आहे आणि लौकीचे धापोडे सुद्धा बनवणार आहे. तर इथे चहा ठेवला एका साईडला भात ठेवला. रुद्रांशचे पप्पा पण आज रेडी झालेले आहेत, त्यांना पण आता ड्युटीला जायचं आहे. रुद्रांश आज लवकर उठला आणि त्याने पप्पांना पण लवकर उठवलं. त्याला नदीवर जायचं आहे. काल त्याने माशासाठी गड्डा खोदून ठेवलेला आहे तिकडे. तर तो बोलतो की तिथे मासा वगैरे टाकून ठेवला असेल त्याने, तर मोठा झाला की छोटा झाला ते बघायला जायचं आहे. तर रुद्रांशचा पाळीव प्राण्यावरती खूप जीव आहे. मग ती गाय, मंकी, मांजर, फिश, टॉर्टाईज, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या प्राणी त्याला घरात हवे आहेत. तो रोज डिमांड करतो की मला ह्या गोष्टी पाहिजे. तर चांगली गोष्ट आहे, लहानपणापासून प्राणीमात्रावर दया प्रेम पण दाखवलं पाहिजे. सारे प्राणी आपण कुठे पाळत ठेवणार, इथे एकतर आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो. तर हेच समजावण्याचा त्याला आम्ही किती प्रयत्न करतो, पण तो इतकी जिद्द करतो कधी कधी. प्राण्यांवरती प्रेम करणं, दया दाखवणं चांगली गोष्ट आहे. तसंच माणसांवरती पण प्रेम दाखवलं पाहिजे, दया दाखवली पाहिजे. हे चांगले गुण लहानपणीच शिकले पाहिजे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कामी देतात. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतात, अडचणी असतात. आपल्याला वाटते की आपल्याच जीवनामध्ये अडचणी आहे, दुःख आहे, त्रास आहे, पण आपल्यापेक्षा सुद्धा कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, त्रास असतो, दुःख असतो. पण त्या दुःखाला आपण सामोरे जाण्याची हिंमत प्रत्येकामध्ये पाहिजे, आणि तसं देवाने दिलेलंच असतं प्रत्येकाला. आणि कोणतीच समस्या, त्रास, अडचणी ही इतकी मोठी नसते की आपण त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. तर त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि देव सुद्धा अशाच लोकांना त्या अडचणी, दुःख देतो की ज्यांच्यामध्ये ती पचवायची हिंमत असते. अशाच लोकांना अशा अडचणी येतात. बाजारभाव खूप महाग आहे. ही जी लौकी दिसते ना तुम्हाला, ही 20 रुपयाला मला मिळाली, नाही तर 10 रुपयाला मिळते. आणि याच्याहून जरा छोटी असेल किंवा हिवाळ्याच्या ज्यावेळेस लौक्या निघायचा मोसम असते त्यावेळेस तर 5 रुपयाला सुद्धा लौकी मिळते, आणि 5 रुपयाला सुद्धा कोणी खात नाही. पण आता इतके महाग आहेत, तर मी आता अर्ध्या लौकीची भाजी करणार आणि अर्ध्या लौकीचे धापोळे करणार. गरमागरम धापोळे खूप छान वाटतात. आणि बाहेर पावसाचं वातावरण सुद्धा आहे. आपण हेल्दी नाश्ता किंवा पोटभरीचा नाश्ता म्हणूनही लौकीपासून कितीतरी पदार्थ बनवले जातात, जसं लौकीचा हलवा, लौकीची बर्फी, लौकीची भाजी, दाढ लौकी, धापोळे, लौकीचे वडे, असे वेगवेगळे प्रकार केले जातात. आणि हे सगळे प्रकार आमच्याकडे तर करतात, आवर्जून करतात आणि आवडीने खातात. लौकीची भाजी काही वेगळ्या प्रकारची नाही, जी आपण डेलीच्या भाज्या करतो त्याच पद्धतीने. तेल टाकलेलं आहे, जिरा, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर आणि जेवढे काही मसाले असतील, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, हे सगळे चवीनुसार टाकायचे आणि छान अशी आपली लौकीची भाजी करायची. लौकीची भाजी ना वाफेवरच शिजते, आणि वाफेवर शिजलेली भाजी छान वाटते. तर इकडे अर्धी लौकी होती ती मी किसून घेतली. त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवे मिरच्या, कांदा, आपण टमाटर सुद्धा टाकू शकतो, पण मी टमाटर स्किप करते, टमाटर मला नाही आवडत धापोड्यामध्ये. तर तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर हे सगळे
चवीनुसार टाकून द्यायचं. पीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. तव्यावरती तेल लावायचं आणि आलटून पालटून छान मस्त असं लालसर होईपर्यंत अगदी मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं. धापोडे खूप छान लागतात. आपण जेवणासोबतही खाऊ शकतो. आमच्याकडे तर माझ्या आईकडे आम्ही भातासोबतच खायचो. भातासोबत आम्हाला आवडायचे गरम गरम. आणि ज्या दिवशी आई धापोडे बनवायची त्या दिवशी आम्हाला भाजीची अजिबात गरज उरायची नाही, म्हणजे भाजी नाही केली तरी चालायची. तर इथे मी धापोडे तव्यावरतीच डायरेक्टली आम्ही अशाच पद्धतीने आमच्याकडे डायरेक्टली तव्यावरती थापून घेतात आणि छान वाटतात धापोडे. पूर्ण आवाज मी बंद करते, जो ओरिजिनल आवाज असते तो बंद करते, कारण ना मी स्वयंपाक करताना गायत्री मंत्र लावून ठेवते इकडे, तर त्याचा आवाज येतो आणि मग कॉपीराईट पण येतो, म्हणून मी सगळा आवाज बंद करते, ओरिजिनल आवाज. तसं रुद्रांश टीव्ही पण चालू करतो आणि टीव्ही आणि किचनचा जो अंतर आहे तो जवळच आहे. जरी आपण कमी आवाज केला ना तरी सुद्धा आवाज येतो, म्हणून मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा म्हणजे सगळ्याच व्हिडिओमध्ये जवळपास आवाज कमीच करते. तर इथे धापोडे पण झाले माझे बनवून आणि तुम्ही भाजी पण बघू शकता, भाजी पण छान झाली. लौकीची बनवून दिसायला पण छान आणि टेस्टी सुद्धा वाटते. आम्हाला रुद्रांशच्या पप्पांना पण आवडते लौकीची भाजी, मला सुद्धा आवडते. तर अशा पद्धतीने झटपट लौकीची भाजी, झटपट लौकीचे धापोडे, तर पोटभरीचा नाश्ता तयार. पण कुठलाही पदार्थ बनवला, कुठलाही वस्तू बनवली, कोणतीही डिश बनवली आणि जर खाणारा असेल आणि आपली तारीफ करणारा असेल तर अजूनच भारी फिलिंग येते. पण आमच्या इथे तसं नसतं. कधीच म्हणत नाही की चांगलं झालं किंवा वाईट झालं. मीच कधीतरी म्हणते की छान झालं. माझ्या स्वयंपाक करेपर्यंत रुद्रांश कॅटच्या मागे लागला. एक कॅट आहे आणि तिने 3 पिल्लू दिले, तर ते छोटे छोटेच पिल्लू आहेत. त्या पिल्लूंना पकडायला रुद्रांश होतो, पण ते पिल्ले काय त्याला सापडतात आणि सापडणारे आहेत. एवढा टाइमपास केला त्याने. तोपर्यंत माझे स्वयंपाक झाला, कपडे झाले आणि भांडे होते चहा नाश्त्याचे ते सुद्धा झाले. जरी आपण रात्री भांडे घासलं तरी सुद्धा सकाळी भांडे निघतात आणि भांडेच घासायला मला कंटाळा येतो. सगळे कामं करायला चांगलं वाटते, पण भांडे म्हटलं तर कंटाळा येते. तर इथे आता सगळी कामं झाली, त्या रुद्रांशी अंघोळ पण झाली. त्याच्यानंतर त्याच्या पण डोक्याला तेल लावून दिलं, मी पण डोक्याला तेल लावते. मला रोजच डोक्याला तेल लावते मी, एखाद्या दिवस नाही लावत, नाही तर रोजच डोक्याला तेल पाहिजे बाबा, एक सवय आहे मला. बरेच लोक तेल नाही लावत. सगळी कामं माझी घरातली झाली, फक्त आता जेवण बाकी आहे. आणि धापोडी खाल्लं होतं मी, पाणी पिलं होतं, त्याच्यामुळे पोट भरल्यासारखंच वाटते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आपण पाण्यावर जास्त भर देतो आणि पाणी तर पिलंच पाहिजे, शरीरासाठी आवश्यकच आहे. कधी कधी काय होतं, आपण इतके कामामध्ये गुंतून जातो की पाणी प्यायला सुद्धा आपल्याला वेळ नसते. तर पाणी प्यायला तर वेळ काढलाच पाहिजे. अर्ध्या तासाने का होईना, 15-20 मिनिटांनी का होईना, 1 ग्लास तर पाणी पिलंच पाहिजे. जेवढा पाणी पिलं तेवढाच आपल्या शरीराला फायदेशीर असतं. आता पाऊस चालू झाला आता आमच्याकडे, पण आता येत नाहीये, पण पावसाळा चालू झाला. तर बघा सगळ्यांनी शेताला कसं नांगरटी करून ठेवलेलं आहे, की म्हणजे आधीच तयारी सगळी करून ठेवतात, जेणेकरून की वेळेवर मग कचरा वगैरे पण भरपूर होतो आणि चिखल चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी अशी सगळी नांगरटी करून ठेवतात. बाकीच्या लोकांनी खारी पेरल्या, रोपं लावलेले आहेत, बाकीच्या लोकांनी अजून लावायलाच आहेत, कारण पावसाळा जरा लेट आला आमच्याकडे. ते मिरचीचं रोप लावलेलं आहे, ते आमच्या घरमालकांच्या मुलीने लावलेलं आहे मिरचीचं रोप. त्यांच्याकडे वाड्या असतात मिरच्यांच्या, तर नंतर एखाद महिन्याने वगैरे ते लावत असणार. नागपूर साईडला तिकडे मिरच्यांच्या वाड्या असतात, तिथले आहेत त्यांनी, तर ते लावलेलं आहे. आणि आम्ही पण आता चला तर मग इथेच मी करते माझ्या व्हिडिओचा एंड. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा.